नमस्कार मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण होस्टिंग आणि डोमेन या दोन गोष्टी बघितल्या. यात आपण डिजिटल मार्केटिंगचा वेबसाईट डेव्हलपमेंट हा पार्ट बघतोय. त्यामुळे त्यासाठी आपल्याला वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला होस्टिंगची गरज आहे आणि यासाठी आपण होस्टिंगरचं होस्टिंग विकत घेतलं. तर यात होस्टिंगरचं होस्टिंग विकत घेतल्यानंतर आपल्याला वेबसाईट बनवण्यासाठी डोमेन नेम हे 1 वर्षासाठी फ्रीमध्ये भेटतंय. यात एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची बाकी राहिली होती ती म्हणजे तुम्ही आमच्या लिंकवरून जर होस्टिंगरचं होस्टिंग विकत घेतलं, इथं व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे किंवा एक कोड दिलेला आहे. तो कोड तुम्ही होस्टिंगरचं होस्टिंग विकत घेताना त्यामध्ये ॲड केला किंवा रेफरल कोड म्हणून तुम्ही तिथे ॲड केला किंवा त्या लिंकवरून क्लिक करून तुम्ही होस्टिंगरचं होस्टिंग विकत घेतलं तर यात तुम्हाला 20% ऑफ भेटणार आहे. तर चांगली गोष्ट आहे. 20% जास्त पैसे भरण्यात काय मजा आहे. तुम्हाला 20% ऑफ भेटते तर नक्की याचा लाभ घ्या आणि आमच्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही होस्टिंगरचं होस्टिंग विकत घेऊ शकतात. तसंच यात एक महत्त्वाचा मुद्दा जो सांगायचा बाकी राहिला होता ते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस होस्टिंगरचं होस्टिंग विकत घेता आणि त्यात सेटिंग करता तर तुम्हाला सर्व्हर लोकेशन विचारलं जाईल. ते सर्व्हर लोकेशन तुम्ही हिंदी, मराठी किंवा इंडियन ऑडियन्ससाठी जर कंटेंट तुमच्या वेबसाईटवरती पोस्ट करणार असाल तर तुम्ही एशिया हे होस्टिंग सर्व्हर निवडा किंवा जर तुम्ही बाहेरील देशांसाठी काम करणार असाल जसा उदाहरणार्थ अमेरिका तर यासाठी तुम्ही USA हे होस्टिंग सर्व्हर निवडा. तर हे आपल्याकडे ऑलरेडी निवडलेलं होतं किंवा आपण डायरेक्टली जे आपलं होस्टिंग आहे त्यावरती आपण वेबसाईट क्रिएट केली डोमेन अगोदरच आपण घेतलेलं होतं. त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला दिसली नाही. त्यामुळे ही एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही एशिया हे सर्व्हर निवडा जर तुम्हाला मराठीमध्ये कंटेंट पोस्ट करायचं असेल तुमच्या वेबसाईटवरती. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण होस्टिंग आणि डोमेन नेम विकत घेऊन एक वेबसाईट तयार केली होती, क्रिएट केली होती Hindustry.com. तर या वेबसाईटवरती आता येऊया आपल्या डॅशबोर्डवरती. तर Hindustry.comचं हे डॅशबोर्ड आहे. इथे तुम्हाला दिसतंय डॅशबोर्ड. हे डॅशबोर्ड ओपन होतं आहे. यामध्ये अनेक ऑप्शन आहेत. वेबसाईटची हेल्थ वगैरे कशी आहे ती इथे दाखवता येईल. ठीक आहे, थोडक्यात काही ऑप्शन दाखवत आहेत. तर यानंतर आपल्याला पोस्ट क्रिएट करायचे आहेत. जे ते आर्टिकल तुम्ही येणार आहात ते या पोस्ट कॅटेगरी इथे येणार आहात. इथे तुम्ही कॅटेगरीज क्रिएट करणार आहात. कोणत्या प्रकारचे पोस्ट आहेत ते सर्व. मीडिया इथे तुमचे फोटो वगैरे जे काही तुम्ही अपलोड करता व्हिडिओज फोटो ते इथे असणार आहेत. त्यानंतर पेजेस आपल्याला क्रिएट करायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जसं अबाउट अस वगैरे हे पेजेस गरजेचे आहेत. जर तुम्हाला ॲड्सपासून पैसे कमवायचे आहेत, ॲडिशनल अप्रूव्हल तुम्हाला हवं आहे तर इथे प्रायव्हसी पॉलिसी, अबाउट अस असे पेज असणे गरजेचे आहेत. यानंतर कमेंट वगैरे जे काही लोक करतील कमेंट वगैरे ते इथे येतील. ते अप्रूव्ह करायचे आहे की डिलीट करायचे हे इथे ऑप्शन असणार आहेत. यानंतर अपीअरन्समध्ये इथे थीम वगैरे हे सर्व ऑप्शन आहेत. इथे आपल्याला थीम सिलेक्ट करायची. प्लगिन वेबसाईट चांगल्या प्रकारे रन व्हावी किंवा चांगल्या प्रकारे कस्टमाइज करता यावी यासाठी प्लगिन खूप महत्त्वाचे असतात. आणि इथे या ऑप्शनमध्ये आपण प्लगिन डाउनलोड करणार आहोत किंवा इन्स्टॉल करणार आहोत. इथे अपलोड करणार आहोत काही प्लगिन. तर युजर म्हणजे इथे आपल्याबद्दल माहिती असते. बाकी टूल्स आहेत. सेटिंगमध्येही खूप महत्त्वाचे चेंजेस आपल्याला काही करायचे आहेत. तर हे सर्व काही ऑप्शन आहे. तर यामध्ये आपण अगोदर सेटिंगमध्ये जाऊया. काही महत्त्वाचे चेंजेस आपल्याला करायचे आहेत. तर इथे सेटिंगमध्ये आल्यानंतर सुरुवातीला जनरलचं ऑप्शन दिसतं. इथे जनरल सेटिंगमध्ये साईट टायटल तुमचं काय असो. जसं आपलं हिंदश्री आहे वेबसाईट तर आपण टायटल हिंदश्री असं दिलेलं आहे. टॅगलाईन टायटल खाली जे काय टॅगलाईन उदाहरणार्थ आपलं ही वेबसाईट आहे. इथे हे टायटल दिसतं आहे आणि याखाली एक टॅगलाईन आहे. ही टॅगलाईन आपण इथून घेतलेली आहे. इथे टाकलेली आहेत. त्यामुळे ते तिथे तसं दिसते. साईट आयकॉन वगैरे ते सर्व आपण इथून चेंज करणार आहोत. इथे कस्टमायझेशनचं ऑप्शन तुम्हाला दिसतंय. हे कस्टमायझेशनचं ऑप्शन आहे. तर इथे आपण क्लिक करून सर्व या पेजची इन्फॉर्मेशन एडिट करणार आहोत. तर आता जनरल सेटिंगमध्ये आपल्याला URL वगैरे जे HTTPS इथं असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. S म्हणजे तुमची वेबसाईट सिक्युअर आहे. म्हणजेच SSN सर्टिफिकेट. तर ते तुमच्या वेबसाईटवर असणं गरजेचं आहे. तुम्ही जर होस्टिंगवरून होस्टिंग विकत घेत असाल इथे वेबसाईट बनवत असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये SSL सुद्धा मिळते. ज्याची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ईमेल जे काही ईमेलवरून तुम्ही लॉग इन वगैरे करणार असाल वेबसाईटवरती तर इथे तो ईमेल तुमचा असं सध्या मी इथे तो हाईड केलेला आहे. तर तुम्ही इथे तुमचा ईमेल वगैरे तो फिक्स जो काही परमनंट असेल तो इथे टाका. फक्त तो ईमेल तुम्ही सार्वजनिक करू नका. इथे पर्सनल ईमेल असावा कारण इथे तुम्ही लॉग इन वगैरे करणार आहात वेबसाईटवरती. त्यामुळे जो कॉमन ईमेल आहे तो दुसरीकडे द्या. पण इथे एक परमनंट ईमेल जो आहे तो तुमचा टाका. इथे साईट लँग्वेज इंग्लिश आहे तर इंग्लिशच ठेवा.
जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटनुसार मराठी किंवा हिंदी अशा प्रकारची लँग्वेज करायची असेल तर ती आपण इथे एडिट करणार नाहीत, इथे हीच ठेवणार आहोत. बाकी दुसरा एक ऑप्शन आपल्याला भेटतो थिंग एडिटिंगमध्ये, तिथे आपण एडिट करणार आहोत. टाईम झोन इथे UTC 5.5 तास हा प्लस टाईम झोन असायला हवा, तो इंडियन टाईम झोन आहे. डेट फॉर्मॅट हे तुमच्या तुम्हाला जे काही आवडेल त्यानुसार ठेवा तुम्ही. टाईप फॉर्मॅट तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि सगळं झाल्यानंतर इथे सेव्ह चेंजेसवरती क्लिक करा. त्यानंतर आपण येऊया रायटिंगवरती काही जास्त चेंजेस करायचे नाही, फक्त इथं डिफॉल्ट पोस्ट कॅटेगरी तुम्हाला कोणती ठेवायची ते इथे असू द्या. आता आपण महाराष्ट्र ही ठेवलेली, कारण एकच कॅटेगरी ॲड आहे आपली. त्यानंतर रीडिंग यामध्ये ब्लॉग पेजेस शो ॲट मोस्ट 10, तर 10 पोस्ट इथे असू द्या. जे त्या फ्रंट पेज आहे त्यावरती 10 पोस्ट दिसाव्यात असं असू द्या. तुम्ही यापेक्षा जास्तही करू शकता, 8 ते 10 ठीक आहे मला असं वाटतं. ते डिस्कशनमध्ये काही चेंजेस करायचे नाही आहे तुम्हाला. फक्त ज्यावेळेस तर तुम्हाला अवतार वगैरे, उदाहरणार्थ आपल्या वेबसाईटवरती आपण जर इथे आलो तर इथे ही अशा प्रकारे आपण हे माझं नाव दिसतं इथे संतोष चोपडा, तर इथे जे काही पोस्ट करतोय त्यांचे अवतार वगैरे तुम्हाला दाखवायचे असेल तर तुम्ही या प्रकारे असं दाखवण्यासाठी किंवा अवतार वगैरे असं डिझाईन करण्यासाठी ग्रॅव्हेटर म्हणून एक ऑप्शन आहे, ग्रॅव्हेटर लोगो. तर इथं ग्रॅव्हेटरच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तसं तुमची माहिती भरायची आहे, हे सिलेक्ट करायचे ते डिफॉल्ट अवतार म्हणून. त्यानंतर ज्यांनी कोणी पोस्ट लिहिली त्याचं ग्रॅव्हेटर अवतार लोगो इथे शो होईल. मीडिया इथे काही चेंजेस करायचे नाही. परमालिंक महत्त्वाचं आहे. परमालिंकमध्ये आल्यानंतर तुम्ही पोस्ट नेम सिलेक्ट करा किंवा कस्टम स्ट्रक्चरमध्ये कॅटेगरी आणि पोस्ट नेम अशा प्रकारे सिलेक्ट करा. उदाहरणार्थ आपण इथे मराठीच्या वेबसाईटवरती बघितलं, इथे परमालिंक तुम्हाला वरती दिसते, तर काय दिसतंय इथे तुम्हाला वेबसाईटचं नाव दिसतंय अगोदर, हे वेबसाईटचं नाव, त्यानंतर काय दिसायला पाहिजे तर कॅटेगरी, त्यानंतर पोस्ट नेम. अशा प्रकारे मी ही परमालिंक सेटअप केलेलं आहे. तुम्हाला हवं तसं सेटअप करा, पण पोस्ट नेम त्यामध्ये नक्की असावं. नंबर वगैरे असलं पोस्ट नेम जर असेल तर सर्चमध्ये येण्यासाठी, रॅकमध्ये येण्यासाठी तो फायदेशीर ठरतो. पोस्ट नेम असावंच त्यामध्ये. सुरुवातीला मी कॅटेगरी म्हणजे वेबसाईट URL इथे येत आहे, त्यानंतर मी कॅटेगरी ऑप्शन निवडलेलं आहे आणि यानंतर पोस्ट नेम हे ऑप्शन निवडलेलं आहे. इथे खाली ऑप्शन आहेत ते तुम्ही कस्टम स्ट्रक्चरमध्ये क्लिक करून ॲड करू शकता. तर आपण हे 2 ऑप्शन निवडलेले आहेत. किंवा तुम्ही डायरेक्टली पोस्ट नेम जरी ठेवलं तरी चालेल, मग कॅटेगरी इथे येणार नाही, डायरेक्टली पोस्ट नेम येईल. परमालिंकमध्ये ही सेटिंग झाल्यानंतर याला सेव्ह करा, बाकी काही चेंजेस करायची गरज नाही. त्यानंतर इथे प्रायव्हसीमध्ये जे काही तुमचं प्रायव्हसी पॉलिसी पेज असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून ते बाकीच्यांना पण दिसेल प्रायव्हसी पॉलिसी तुमची. तर लाईट्स, तर इथे लाईट्स स्पीड कॅशे आहे. लाईट्स कॅशेमध्ये तुम्ही प्रिसेट, इथे तुम्हाला लाईट स्पीड कॅशेचं ऑप्शन दिसतं, याच्यामध्ये प्रिसेट मोडायचे. ही ॲडव्हान्स रिकमेंडेड आहे, ते ठेवा आपल्या प्रिसेट, जेणेकरून तुमच्या कॅशेस वगैरे क्लिअर करण्यात मग फायदा होईल. इथे ऑप्शन दिसतंय पर्ज ऑल, तर पर्ज ऑलवरती क्लिक केल्यानंतर सर्व कॅशेस क्लिअर होऊन जाते. त्यामुळे वेबसाईट स्मूथली रन होईल आणि जे काही एडिट तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती इथे केलेलं आहे, वेबसाईटवरती केलेलं आहे, ते सर्व लगेचच सर्व जे काय बघताय तुमची वेबसाईट त्यांना दिसते. तर हे वेबसाईटच्या डॅशबोर्डमध्ये किंवा सेटिंगमध्ये अशा प्रकारे आपल्याला चेंजेस करायचे आहेत. त्यानंतर येऊया कस्टमायझेशनमध्ये. तर जी काही थीम आहे आपण निवडलेली जनरेट पेज, तर ही थीम कुठून घेणार आहात आपण, इथे अपीअरन्समध्ये आलं, थीमचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. थीममध्ये इथे आपण जनरेट पेज ही थीम घेतलेली आहे. स्पेलिंग बघा, लक्षात ठेवा, कारण जेव्हा तुम्ही ॲड न्यू थीम करताय त्यावेळेस ही स्पेलिंग खूप महत्त्वाची आहे. इथे ॲड न्यू थीम जर केलं तर इथेच तुम्हाला जनरेट पेज इथेच खाली येऊन जाईल, पण आता आपण इन्स्टॉल केलेले आहेत, ॲक्टिवेट केले आहेत, त्यामुळे इथे वरती दिसते. तर तुम्ही अशा प्रकारे ही जनरेट पेज थीम निवडा. जर प्रोफेशनल वेबसाईट बनवायची असेल तर अस्टार ही पण एक चांगली थीम आहे. जर तुमचा बिझनेस असेल त्यासाठी तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे काही वेबसाईट, तर ही असला तुम्ही निवडा. किंवा कार्डेल्स म्हणून ही थीम आहे, ही एक चांगली थीम आहे. इथे दिसते तुम्हाला ही कार्डेल्स थीम आहे, ही एक प्रोफेशनल वेबसाईटसाठी चांगली थीम आहे. पण आपल्याला न्यूज ब्लॉग एक सिम्पल लाईटवेट थीम हवी यासाठी, आणि जर मोबाईलवरच वेबसाईट ओपन करतात त्यामुळे पटकन ही वेबसाईट लोड होईल यासाठी आपण
जनरल प्रेस ही एक वेबसाईट वापरते, खूप लाईटवेट आहे, हलकी आहे, पटकन लोड होते आणि न्यूजसाठी चांगली वेबसाईट आहे, जिला आपण कस्टमायझेशनसुद्धा करणार आहोत. आणि की जर तुम्ही आमच्या लिंकवरून होस्टिंग विकत घेतलं किंवा आमच्या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कोड, एक रेफरल कोड तुम्ही होस्टिंग विकत घेताना वापरला तर तुम्हाला 20% डिस्काउंट तर मिळणारच आहे. पण त्यासोबतच तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट, म्हणजे आमची लिंक वापरल्याचा किंवा आमचं कोड त्या होस्टिंग विकत घेताना वापरल्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो आम्हाला ईमेल करायचा आहे. ईमेलसुद्धा तुम्हाला व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल. vmarathijun@gmail.com अशा प्रकारचा हा तो ईमेल आहे. यावरती तुम्हाला तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. मग त्यानंतर आमची टीम तो बघेल आणि तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाईल. त्याच ईमेलला रिप्लाय केला जाईल. त्यामध्ये जी लिंक असणार आहे ती गुगल ड्राईव्हची लिंक आहे आणि या लिंकमध्ये तुम्हाला काही लकी जे पेड आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील. आणि यातचे असं प्लगिन आहेत जे पेड आहेत पण आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतोय. ते जनरल ट्रेस या थीमचं पेड प्लगिन आहे, ज्यामध्ये अनेक फीचर्स तुम्हाला अवेलेबल होत आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे. फ्रीमध्ये तुम्ही यूज करू शकता जनरल ट्रेस. काही फीचर आहेत फ्रीमध्ये पण चांगले आहेत, पण तुम्हाला जर अजून फीचर हवे आहेत यातले तर तुम्ही पेड नक्की वापरा. जी वेबसाईट अजून तुम्हाला कस्टमाइज करता येईल. तर थीम इथे सिलेक्ट केली आहे. त्यानंतर आपण काही कॅटेगरीज इथे निर्माण करणार आहोत. तर इथे पोस्टवरती आल्यानंतर कॅटेगरीजचं ऑप्शन आहे. तर इथे ऑलरेडी एक डिफॉल्ट कॅटेगरी असते जिचं मी रिनेम केलं आहे. रिनेम करत तिला महाराष्ट्र असं नाव दिलेलं आहे. तर याला आपली न्यूज वेबसाईट असतं आहे किंवा अशी वेबसाईट जी डिजिटल मार्केटिंग किंवा टेक्नॉलॉजी या रिलेटेड असणार आहेत, जेणेकरून आपल्याला ॲडपासून पैसे मिळतील आणि अफिलिएट मार्केटिंग यापासूनही पैसे मिळतील. तर अशा प्रकारची ही वेबसाईट आपली असणार आहे. तर इथे महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलं आहे. यानंतर इथे इंडिया सिलेक्ट करूया. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही अजून जास्त डिस्क्रिप्शन लिहू शकता, ज्यामुळे तुमची कॅटेगरीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कशाबद्दल कॅटेगरी आहेत वगैरे ते माहिती मिळेल. तर इथे ॲड नो कॅटेगरी करूया. तर इथे दुसरी कॅटेगरी ॲड झालेली आहे. तर यानंतर मी टेक्नॉलॉजी रिलेटेड काही गोष्टी टाकणार आहेत. त्यामुळे आता हे जे नियम आहेत कॅटेगरीचं ते नाव आहेत आणि इथे म्हणजे जे URL असणार आहेत. इथे समजा आपण मराठीची वेबसाईट बघितली ते कॅटेगरीचा जो काही URL येते त्या प्रकारचा हा URL असणार आहे कॅटेगरीचा URL. तर तिथे स्लॅनमध्ये ते टाकायचं आहे आपल्याला. पॅरेंट कॅटेगरी म्हणजे उदाहरणार्थ इथे जे दिसतंय तुम्हाला महाराष्ट्र दिसतंय, ही पॅरेंट कॅटेगरी आहे, त्यामुळे खाली नाशिक येते असं. तर पॅरेंट कॅटेगरी ही वरती असणार आहे. जर याची दुसरी कोणती पॅरेंट कॅटेगरी असेल तर ती इथे निवडायची, पण आपल्याला हीच पॅरेंट कॅटेगरी हवी म्हणजे या लाईनमध्येच यायला हवे सगळं. तर आपण इथे असंच टाकतोय. ते हे आपले झाले 3 कॅटेगरीज. यानंतर एक कॅटेगरी ॲड करूया यात. महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला ॲडसेन्स अप्रुव्हल हवं असेल, कॅटेगरीज असायला हव्या, पेजेस अबाउट अस, प्रायव्हसी पॉलिसी, डिस्क्लेमर वगैरे असे पेजेस असायला हवे. त्याचं रिझन असं आहे की जर तुमच्याकडे सर्व माहिती असेल तर तुम्हाला ॲडसेन्स अप्रुव्हल लवकर मिळतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी फक्त 50 आर्टिकलमध्ये ॲडसेन्सचं अप्रुव्हल मिळवलेलं आहे. ते तुम्ही मिळवू शकतात. यासाठी हे सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. ग्रॅव्हिटेर लोगो वगैरे तोही ग्रॅव्हिटेरच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बनवा. जे काही तुम्ही आर्टिकल लिहित असाल त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला पोस्ट करायची की यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे, हे होतं आहे, तर त्यांच्याबद्दलची माहिती ग्रॅव्हिटेरमध्ये तुम्ही नक्की टाका. तिथे लोगो क्रिएट करा आणि तीच इन्फॉर्मेशन इथे वेबसाईटवरती दिसेल. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ॲडसेन्स अप्रुव्हल आपलं पटकन होतं. आणि ही कॅटेगरीज आता मी थोडक्यात तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत. त्यानंतर आपण पेजेसवरती येऊया. आपल्याला पेजेस बनवणंही गरजेचं आहे. इथे एक डिफॉल्ट पेज आहे प्रायव्हसी पॉलिसीज, याला एडिट करूया. ठीक आहे, आता हे असंच ठेवूया. आपल्याला जर प्रायव्हसी पॉलिसी जनरेट करायची आहे तर इथे एक उदाहरण म्हणून माझ्या वेबसाईटवरती तुम्ही जर आला तर सेव या प्रकारची प्रायव्हसी पॉलिसी तुम्हाला तुमच्याकडे असायला हवी किंवा तुम्ही वेगळ्या प्रकारची बनवू शकता. इथे बघून तुम्ही काही चेंजेस हे कॉपी करून तुमच्या वेबसाईटवर चेंजेस करून तुम्ही टाकू शकता. किंवा तुम्ही इथे जर आला गुगलमध्ये
इथे टाईप करायचं आहे प्रायव्हसी पॉलिसी जनरेटर. हे जर तुम्ही टाकलं तर इथे असंख्य वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रायव्हसी पॉलिसी जनरेट करून देतात. तुमच्या वेबसाईटसाठी इथे तुम्हाला तुमच्या वेबसाईटबद्दल माहिती वगैरे टाकावी लागेल त्यासाठी. तर तुम्ही अशाही प्रकारे बनवू शकता. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही स्वतः अशा प्रकारची एक प्रायव्हसी पॉलिसी जनरेट करा. कारण मी ज्या पद्धतीचा एक्सपिरियन्स केला की 50 आर्टिकलमध्ये आपल्याला ॲडसन्स अप्रूव्हल पाहिजे, तर अशा प्रकारे प्रायव्हसी पॉलिसी आपली असायला पाहिजे किंवा अशा प्रकारचे आपले पेजेस असायला पाहिजे. डिस्क्लेमर, अशा प्रकारचं आपलं डिस्क्लेमर असायला पाहिजे. ते कॉन्टॅक्ट अस पेज आहेत. अशा प्रकारे एक खूप छान माहिती तुम्ही त्याच्यात ॲड करायची, मराठी, इंग्लिश, जर त्या प्रकारची तुमची वेबसाईट असेल. कॉन्टॅक्ट असमध्ये माझ्याबद्दलची सर्व माहिती इथे भेटते तुम्हाला. इथे एक फॉर्म पण भेटतोय. अशा प्रकारे सर्व जर गोष्टी असेल तर लवकर तुमचं ॲडसन्स अप्रूव्हल मिळेल आणि लवकरात लवकर तुमची इन्कम सुरू होईल. अबाउट द स्पेससुद्धा चांगल्या प्रकारे डिझाईन करा. ऑथर कोण आहेत इथे मराठी जरी वेबसाईटवरती दिसत आहेत. मी स्वतः एक एडिटर ऑथर संतोष चोकर. त्यानंतर तुम्हाला इथे सुजाता कराड यासुद्धा ऑथर आहेत. एंटरटेनमेंटविषयी त्या मी लिहित असतात, त्याच्याबद्दल इथे माहिती आहे. आणि मी इथे टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या ते लिहित असतो. डिजिटल मार्केटिंग टेक्नॉलॉजी या रिलेटेड मी इथे लिहितो. तर हे सर्व तुम्हाला इथे दिसेल की माहिती आहे. हे सर्व ग्रॅव्हिटरवरती पण आपण ॲड केलेलं. त्यावर कनेक्ट सोशल मीडिया, तर तुम्ही आम्हाला सोशल मीडियाद्वारे कनेक्ट होऊ शकता. अशा प्रकारे जर स्पष्ट सर्व माहिती असेल तर लवकरात लवकर ॲडसन्स आपल्याला मिळतं. इथे या वेबसाईटवरती तुम्हाला ॲड पण दिसतील. आता सध्या ॲड लवकर मी माझ्या वेबसाईटवरती लावलेलं आहे इथे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे दिसणार नाही माझ्या स्क्रीनवरती. पण तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे ही वेबसाईट ओपन कराल marathijun.com, तर तुम्हाला तिथे ॲड्स दिसतील. आर्टिकल खूप जास्त नाही आपल्या वेबसाईटवरती. आता 100-150च्या आसपास असतील, पण 50 आर्टिकलमध्ये आपल्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे वेबसाईटवरती. ठीक आहे, तर अशा प्रकारे एक पेज असं आता हे पब्लिश करूया आपण. मी फक्त एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, त्यामुळे जे काय आहे ते आपण पब्लिश केलेलं आहे तिथे. आपण फक्त पेजेस तयार करून घेऊया, कारण आपल्याला मेनू क्रिएट करायचा. त्यासाठी पेजेस कॅटेगरीज हे असणं गरजेचं आहे. त्याला एक प्रायमरी मेनू असायला पाहिजे आणि एक आपल्याला फुटर मेनू. उदाहरणार्थ इथे हा प्रायमरी मेनू आहे, हा आपल्याला क्रिएट करायचा आहे. यासाठी कॅटेगरीज आपण तयार केलेल्या आहेत आणि आपल्याला फुटर मेनू पाहिजे. आता फुटर मेनू इथे दिसतंय तुम्हाला, हा फुटर मेनू आहे. हे पेजेस आहेत, इथे पेजेस आपण ॲड केलेले आहेत. ॲडसन्ससाठी ही गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त आता पेजेस ॲड करूया. हे एक आपण तयार केले आहे. तुम्ही इथं माहिती टाकायची, फक्त पेजेस तयार करतो तुम्हाला दाखवलं असेल. हे झालं अबाउट अस. त्यानंतर आता तयार करूया आपण कॉन्टॅक्ट अस. तर हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी पेजेस तयार केलेले आहेत की तुम्ही मराठीजन या वेबसाईटवरती बघून अशा प्रकारचे पेजेस तयार करून घ्या. तुम्हाला माहितीसाठी ही वेबसाईटचा उपयोग तुम्ही नक्की करा. marathijun.com ही कशा प्रकारे आपली वेबसाईट असायला हवी आणि पटकन कसं ॲडसन्स अप्रूव्हल मिळेल, यासाठी एक चांगली वेबसाईट म्हणजे आमचीच मराठीजन ही मराठीमध्ये वेबसाईट आहे. हिच्यावरती तुम्हाला पटकन कसं ॲडसन्स मिळालेलं आहे त्याबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे शिकायला भेटतील. कशा प्रकारे तुमच्या पोस्ट असायला हव्या, कशा प्रकारे तुम्ही पेजेस क्रिएट करायला हवे, ही सर्व माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. तर आता मेनू आपण क्रिएट करूया. इथे पेरल्सवरती आल्यानंतर तुम्हाला इथे इपच्या खाली मेनूचा ऑप्शन दिसेल. तर इथे आता डिफॉल्ट प्रायमरी मेनू सिलेक्टेड आहे. तर या प्रायमरी मेनूमध्ये आपल्याला एक होमचं ऑप्शन आहे जे कस्टम लिंकद्वारे क्रिएट केलेलं आहे. तसं तुम्ही तुमच्या होम पेजवरती इथे आला आणि इथे कस्टम लिंक इथे कॉपी करायची आणि इथे कस्टम लिंक क्लिक करत इथं URL आणि होम असं नाव टाकायचं आहे. त्यानंतर एक कॅटेगरी मेनू, त्यात मेनूमध्ये हे ऑप्शन ॲड होईल. यानंतर आपल्याला इथे कॅटेगरी एक ऑलरेडी डिफॉल्ट ॲड आहे. तर त्यानंतर बाकीचे जे पोस्ट आहेत त्या आपल्याला इथे ॲड करायचे किंवा कॅटेगरी आहेत त्या इथे ॲड करायच्या आहेत. तर ॲड टू केलं इथे महाराष्ट्र ऑलरेडी ॲड आहे, त्यामुळे ही डिलीट करूया मग ही भाऊ. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला मेनू तयार झालेला आहे. हा प्रायमरी मेनू आहे. उदाहरणार्थ इथे मी दाखवलं की अशा प्रकारे तो दिसेल, हा प्रायमरी मेनू आहे. तर इथे सेव्ह करूया याला.
त्यानंतर आपल्याला फुटर मेनू क्रिएट करायचा आहे. क्रिएट न्यू मेनू, ते फुटर मेनू सिलेक्ट करूया. यातच त्याला क्रिएट करूया. तर फुटर मेनू आपला सेव्ह झालेला आहे. तर फुटर मेनूमध्ये आपल्याला पेजेस ॲड करायचे आपले. होम जे काय डिफॉल्ट येणार इथे, तर ऑल सिलेक्ट करूया आणि ॲड टू मेनू करूया. होममध्ये कस्टम लिंक असणार आहे जे आपण ॲड केली होती. तर याला सेव्ह करूया. तर आता आपली वेबसाईटवरती हे कसे दिसत आहेत पिंग ते बघूया. हे बघा, इथे आलेले आहेत आपले होम, महाराष्ट्र डिजिटल मार्केटिंग, इंडिया टेक. तर अशा प्रकारे आपले प्रायमरी मेनू आलेले आहेत. त्यानंतर फुटर मेनू इथं आलेला नाही, तो आपल्याला आणायचा आहे. तर तेही आपण बघणार आहोत. हे सर्व कस्टमायझेशनमध्ये येणार आहेत. इथे वेबसाईट जेव्हा आपण कस्टमाइज करू त्यामध्ये हे सर्व ऑप्शन इथे ओपन होतील आणि फुटर मेनू इथे आपल्याला दिसेल. आपल्याला फॉन्ट चेंज करायचं आहे. इथे आपल्याला हिंदश्री किंवा हे जे काय दिसतं हे नको आहेत. आपल्याला अशा प्रकारे हवं आहे, अशा प्रकारे लोगो हवा आहे किंवा अशा प्रकारची माहिती आपल्याला ॲड करायची सर्व. तर हे सर्व आपण डिझाईन करताना किंवा कस्टमाइज करताना बघणार आहोत. जे काय फ्रंट पेज आहेत ते आपण कस्टमाइज करूया. तर डॅशबोर्डवरची बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आपण एडिट केली आहे. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये हे पेज जे काही फ्रंट पेज आपलं दिसतं हे संपूर्णपणे कस्टमाइज करणार आहोत. त्यासाठी एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवूया, कारण लोक सर्च करतात हाऊ टू कस्टमाइज फ्रंट पेज. तर यासाठी आपण हे सर्व फ्रंट पेज आहे ते कस्टमाइज करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही सेटिंग वगैरे आहेत ते सर्व बघितलं आहे, केलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि आमच्या लिंकवरून जर तुम्ही होस्टिंग विकत घेतलं किंवा आमचा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला 20% होस्टिंग येताना ऑफ भेटणार आहे. त्यासोबतच तुम्ही ते होस्टिंग घेतल्याचं, आमच्या लिंकवरून घेतल्याचं किंवा कोड वापरल्याचा स्क्रीनशॉट आम्हाला ईमेल करायचा आहे. vmarathijun@gmail.com या ईमेलवरती आम्हाला तो स्क्रीनशॉट मेल करा. त्यानंतर आमच्या टीमकडून तुम्हाला एक रिप्लाय, त्या रिप्लायमध्ये गुगल ड्राईव्हची एक लिंक तुम्हाला मिळेल आणि त्यातून तुम्ही पेड प्लगइन फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तर यासाठी तुम्हाला होस्टिंग आमच्या लिंकवरून घ्यायचं आहे. तर आमचे लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.